गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आता फारसी सलवार खूप ट्रेंडिंग मध्ये आहे आणि आज तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इनफॅक्ट इतके सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत शॉर्ट कुर्तीजचे. बेसिकली आपण फारसी सलवार सूट हे पूर्णपणे घेत असतो, पण ते कॉस्टली सुद्धा असतात. म्हणून मी इथे जे मागवलेले आहेत ते एक सलवार फारसी सलवार आहे आणि त्याच्यासोबत मस्तपैकी शॉर्ट कुर्तीज घेतलेले आहेत आणि खूप सुंदर आणि सॉफ्ट मटेरियल आहेत. इनफॅक्ट त्याच्यावरचे जे प्रिंट्स आहेत ते सुद्धा खूप सुंदर आहेत. मला पूर्ण टोटल मी जे 7 कुर्तीज आणि एक फारसी सलवार मागवलेला आहे तो मला पडलेला आहे ओव्हरऑल 2500 च्या रेंज प्रमाणे. सो इतके स्वस्त आहेत. सो लेट्स स्टार्ट टू द व्हिडिओ. तर पहिला कुर्ता जो आहे शॉर्ट कुर्ता तो मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे रेड कलरचा कुर्ता आणि हा बांधणी पॅटर्न मध्ये आहे, काहीतरी डिफरंट आहे. मस्त असा ह्याला यू शेप दिलेला आहे गळ्याचा आणि स्लीव्ह जे आहेत ते फुल स्लीव्ह आहेत. तर ह्याच्यावरची जी मला पॅटर्न आहे ना ते खूप आवडलंय. बांधणी पॅटर्न आहे, त्याच्यामुळे काहीतरी वेगळं वाटतंय. इनफॅक्ट ह्याच्यावरती कलर्स कॉम्बिनेशन सुद्धा मस्त आहे. ऑरेंज अँड व्हाईट कलर दिलेला आहे. तर ही जी साईज मी वेअर केलेली आहे, म्हणजे आता ती घेतलेली आहे, ती स्मॉल साईज आहे. याच्यामध्ये स्मॉल टू एक्सेल पर्यंत साईजेस अवेलेबल आहेत आणि हाच कलर एक अवेलेबल होता. तर इथे साईडला तुम्ही बघू शकता की घातल्यावरती कसा वाटतोय. ह्याच्या सोबत पॅन्ट जीन्स घालू शकतो किंवा मग ट्राउझर सुद्धा वेअर करू शकतो. आता फारसी सलवार ट्रेंडिंग मध्ये आहे म्हणून मी हे शॉर्ट कुर्तीज घेतलेले आहे. खूप सुंदर मटेरियल ह्याचं आहे, जे की आहे रेयॉन मटेरियलचं. तर ह्याची जी प्राइस आहे ती मला, हा कुर्ता जो मला भेटलेला आहे तर ओनली 173 रुपीज इतक्या स्वस्तात मिळालेला आहे. खूप सुंदर सॉफ्ट मटेरियल आहे. आय एम जस्ट लव्हिंग इट. So moving on to the next short kurti, कलरचा कुर्ता. Wow, I'm just loving it. Look at the design and print of this kurta. खूप सुंदर प्रिंट आहे याच्यावरची. अँड द बेस्ट पार्ट इज मस्त याला ऑर्नामेंट जे दिले ते गोंड्यासारखे दिलेले आहेत. पुढचा जो गळा आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे आणि गळा जेव्हा वेगवेगळ्या शेप मध्ये असतो, रेक्टेंगल शेप मध्ये असतो किंवा यू शेप मध्ये असतो, तर एकदम मस्त दिसून येतो आपला जो गळा आहे तो सुद्धा. आता जसं की इथे फ्रंट साइडला जो गळा आहे तो सुद्धा असा असा रेक्टेंगल मध्ये आहे आणि बॅक साइड जे आहे इथे अशी मागे पट्टी दिलेली आहे आणि यू शेप आहे. द बेस्ट पार्ट इज की ह्याला असं हायलाइट केलेलं आहे, जे की गोंड्याने मस्त ऑर्नामेंट्स केलेलं आहे. हाताला सुद्धा 3/4 स्लीव्स आहेत. हाताला सुद्धा असं बॉर्डर दिलेली आहे अँड जो खालचा जो सुद्धा असं दिलेला आहे हे गोंड्यासारखं. आणि हा जो कॉर्नरचा पार्ट आहे कुर्त्याचा स्ट्रेट नाहीये, यू शेप मध्ये आहे, अशा टाइप मध्ये आहे. त्यामुळे ना खूप सुंदर दिसून येतो आपण जेव्हा फारसी सलवार घालतो आणि अशा टाइपचे कुर्ते घालतो. तर जसं की जर आपल्याला कुर्ता हा एकदम म्हणजे फिटिंगला होत नसेल तर त्यांनी असं दिलेलं आहे मागे की आपण इथे असं बांधू शकतो मागच्या साईडला, जेणेकरून आपला जो कंबरचा भाग आहे त्याची फिटिंग आहे ती व्यवस्थित दिसून येते. तर आता ट्रेंडिंग मध्ये आहे अशा टाइपचे कुर्ते सुद्धा. सो दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹255. त्यामध्ये जो कलर अवेलेबल होता तो हाच एक होता. साइजेस तर खूपच अवेलेबल होते फ्रॉम स्मॉल टू एक्सेल पर्यंत. पण मला तरी हा कलर, म्हणजे कलर तर मला वेगळा हवा होता, बट जे डिझाईन केलेली आहे ना या कुर्त्यावरती ती सुद्धा खूप सुंदर आहे. घातल्यावरती असा वाटू शकतो की खरंच खूप छान आहे म्हणून. सो मुव्हिंग ऑन टू द थर्ड शॉर्ट कुर्ता. थर्ड कुर्ता इज दिस, की मी आता जो वेअर केलेला आहे आणि हा कुर्ता मला बघता क्षणी आवडला होता बिकॉज पूर्ण मस्त मल्टी कलर मध्ये आहे हा कुर्ता. असं वाटतच नाहीये की इतका महाग आहे. सो दिस कॉस्ट मी फॉर अराउंड रुपीज ओनली 179. इतक्या स्वस्तात भेटलेला आहे. तर ह्याचा जो मटेरियल आहे ना ते कॉटन मटेरियलचं आहे. आता जे मी वेअर केलंय ते फारसी सलवार सोबतच वेअर केलेलं आहे. हाईट सुद्धा परफेक्ट आहे. साईडला असा कट दिलेला आहे आणि मागे सुद्धा सेम पॅटर्न आहे. असं रिबन बांधायला वगैरे काहीच नाहीये. पुढचा जो गळा आहे ना तो सुद्धा मस्त दिलेला आहे आणि मध्ये असं व्ही शेप असं केलेला आहे. त्याच्यामध्ये जे साईजेस अवेलेबल होते ते म्हणजे की स्मॉल टू एक्सेल पर्यंत. कलर हाच एक अवेलेबल होता आणि खूप सुंदर वाटते घातल्यावरती. असं एकदम इचीनेस वगैरे अजिबात काहीच वाटत नाहीये. खूप कम्फर्टेबल आउटफिट आहे हे. तर वळूया आपण चौथ्या कुर्त्याकडे. ऑरेंज कलरचा कुर्ता. आता मी तुमच्यासोबत जेवढे पण शॉर्ट कुर्ता शेअर करते ते म्हणजे असे वेगवेगळे कलर्सचे आहेत, वेगवेगळे प्रिंट्स जे आहेत. त्याच्यामुळे ना आपण जेव्हा अशा टाइपचे कुर्तेस घालतो ना तर आपण सुद्धा एक अट्रॅक्टिव्ह लुक आपला दिसून येतो. सो दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹208. आता ह्याच्यावरचा जो गळा आहे ना
तो सेम पॅटर्नचा आहे जो मागचा शॉर्ट कुर्ता मी दाखवला होता. असा व्ही शेप मध्ये दिलेला आहे. 3/4 स्लीव्हज आहेत आणि ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ना ती सुद्धा वेगळी आहे. बेज कलर मध्ये दिलेला आहे. इकडे एक डिझाईन केलेली आहे आणि मागे अशी एक डिझाईन केलेली आहे. त्याच्यामुळे छान वाटतोय. कॉटन मटेरियलचा आहे. खूप सॉफ्ट मटेरियल आहे. बट द इश्यू इज की मला हा खूप फिटिंगला होतोय. स्मॉल साईज असून सुद्धा काही जे मी घेतलेले आहेत ते स्मॉल घेतलेले आहेत, काही जे घेतले ते मीडियम साईज मध्ये घेतलेले आहेत. जसं मेन्शन डायमेन्शन होतं त्याप्रमाणे मी घेतलं होतं, बट स्टील हा एकदम असा मला फिटिंगला होतोय. अदरवाईज ओव्हरऑल हा पूर्ण कुर्ता खूप सुंदर आहे. आता ह्याला आपण जीन्स सोबत पेअर करू शकतो किंवा ट्राउझर सोबत सुद्धा खूप सुंदर दिसून येईल. हा अशा टाईपचा कुर्ता आहे. आय एम जस्ट लव्हिंग इट. नाव मुव्हिंग ऑन. आणि ह्याच्यामध्ये जे साइजेस अवेलेबल होते ते स्मॉल टू एक्सेल पर्यंत होते आणि कलर हाच एक अवेलेबल होता. Now moving on to the next short kurta. Now this kurta is one of my favorite kurta. ब्राऊन कलर मध्ये आहे. सिंपल आहे. इतका सोबर सिंपल असून सुद्धा इतका घातल्यावरती छान वाटून येतो. खूप अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी वाटते आणि काहीच नाहीये या कुर्त्यामध्ये, बट स्टील खूप सुंदर वाटतं घातल्यावरती. मटेरियल याचं खूप सॉफ्ट आहे. रेयॉन मटेरियल आहे. फक्त ह्याला जर खाली असं दिलं असेल तर ते म्हणजे असं लेस बॉर्डर दिलेली आहे व्हाईट कलरची अँड कट दिलेला आहे. सेम हिअर जो गळा आहे ना तो असा व्ही शेप मध्ये दिलेला आहे. सेम पॅटर्न आहे. काय काय शेप्स जे गळ्याचे दिलेले आहेत प्रत्येक शॉर्ट कुर्ता असला. बट हा जो कुर्ता आहे ना हा मला खूपच आवडलेला आहे. काहीतरी वेगळा आहे. सो दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹245. ह्याच्यामध्ये साइजेस जे अवेलेबल होते ते स्मॉल टू एक्सेल पर्यंत होते आणि ह्याच्यासोबत आपण ट्राउझर सुद्धा घालू शकतो व्हाईट कलरची किंवा जीन्स सुद्धा पॅरअप करू शकतो. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट कुर्ता आहे ग्रीन कलरचा कुर्ता. वाव, खूप सुंदर आहे. बांधायला सुद्धा असं मागे लेस दिलेली आहे रिबन सारखी. अँड द बेस्ट पार्ट इज की गळा हायलाइट होणार आहे बिकॉज ह्याचा जो नेक पॅटर्न आहे तो इतका ब्रॉड आहे. त्याच्यामुळे घातल्यावरती आपला जो गळा आहे ना तो खूप सुंदर दिसून येणार आहे. स्लीवलेस पॅटर्न आहे. बहुतेकचे जे कुर्ते आहेत त्याला नॉट नाही आहेत मागे किंवा बहुतेकचे जे कुर्ते आहेत त्याला नॉट आहे, तर असं काही आहे. ह्याला साईडला असा कट पण नाहीये. हो आहे कट, सॉरी. स्मॉल कट दिलेला आहे ह्याला. तर ह्याची जी प्राइस आहे ती ₹286 आहे. ह्याचं मटेरियल जे आहे ते कॉटन मटेरियल मध्ये आहे. तर मला बहुतेकचे जे कुर्ते आहेत ना ते इतके आवडलेले आहेत ना शॉर्ट कुर्तीज, म्हणजे वाटलं नाही इतक्या स्वस्तामध्ये इतके सुंदर कलेक्शन्स. आणि ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती सुद्धा फ्लोरल पॅटर्न मध्ये अशी प्रिंट केलेली आहे. त्याच्यामुळे एक जो कलर कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा इतकं सुंदर केलेलं आहे ना आणि घातल्यावरती सुद्धा खूप छान वाटून येतं. मध्ये जे कलर्स अवेलेबल होता तो हा एकच होता. साइजेस तर ऍज युजल स्मॉल टू एक्सेल पर्यंत अवेलेबल आहेत. तर ह्याची जी साईज मी घेतलेली आहे ती आहे स्मॉल साईज. बरोबर हा होईल मला फिटिंगला. इथे तुम्ही साईडला बघू सुद्धा शकता की घातल्यावरती कसा वाटतो. ना मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट कुर्ता. कुर्ती जो आहे त्याला अजिबात कट नाहीये. असा अनारकली टाईप सारखा आहे. साईडला असं वेगळं पॅटर्न प्रिंट केलेला आहे आणि मध्ये जे आहे एकदम छोटे छोटे स्मॉल ब्लॉक प्रिंट सारखे केलेला आहे. शेप जो आहे तो व्ही शेप मध्ये आहे. द बेस्ट पार्ट इज या कुर्त्याचा आहे ना हा जो पोर्शन आहे ना साईडचा तो इतका सुंदर दिसून येतो ना घातल्यावरती. आणि असं साईडला इथे बांधायला सुद्धा दिलेला आहे. इन केस जर लूज झाला तर आपण फिटिंगला व्यवस्थित करू शकतो. मागे सुद्धा अशा टाईप मध्ये डिझाईन आहे. फक्त साईडला अशी मोठी डिझाईन एक दिलेली आहे आणि घेर ह्याचा खूप मोठा आहे या शॉर्ट कुर्तीचा. त्याच्यामुळे खूप सुंदर दिसून येतो. सो दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹263. याच्यामध्ये साइजेस जे अवेलेबल होते ते स्मॉल टू एक्सेल पर्यंत होते. तर हा सुद्धा खूप सुंदर कुर्ता आहे, शॉर्ट कुर्ता. नाव मुव्हिंग ऑन टू द लास्ट जो कुर्ता आहे. कुर्ता म्हणजे मी तो सेटच मागवलेला आहे फारसी सलवार सूट सारखा. मी शो यू द आउटफिट. हा जो मी मागवलेला आहे सेट हा सॉलिड कुर्ता आणि प्लाझो पायजमा आहे. फारसी सलवार वाटला होता मला, बट प्लाझो आला आहे. म्हणजे जसा दिलाय तसाच आलेला आहे. बट आय वॉज कन्फ्युज की मला असं वाटलं होतं की फारसी सलवार आहे. तर आता हा जो कलर कॉम्बिनेशन आहे रेड अँड हा व्हाईट कलरचा आणि त्याच्यावरती असं हार्ट दिलेला आहे. तर हा सुद्धा फारसी सलवार आहे. तर ट्रेंडिंग मध्ये आहे. तर खूप मस्त आहे. सॉफ्ट मटेरियल आहे. रेयॉन मटेरियलचं आहे. कॉलर गळा दिलेला आहे आणि 3/4 स्लीव्ज आहेत.
तर ह्याची जी साईज आहे ना ती स्मॉल साईज आहे, बट स्टील हा मला लूज होतोय. आणि ह्याची जी प्राइस आहे ती आहे 544 रुपीज. तर हा प्लाझो सारखा आहे. ह्याची पॅन्ट घेर आहे खाली, असा हार्ट शेप दिलेला आहे प्रिंटचा पायजाम्याला. तर छान आहे, मस्त आहे, सॉफ्ट मटेरियल आहे. जर ह्याच्यासोबत आपण फारसी सलवार असा आणि ह्याची डिझाईन असेल ना तर अजून सुंदर दिसून येईल. याच्यामध्ये साईजेस तर खूपच अवेलेबल होते, बट कलर हा एकच होता मेन्शन, तो मी हा घेतलेला आहे. सो गाईज, हा होता माझा फारसी सलवार सूटचा हॉल व्हिडिओ. आणि शॉर्ट कुर्तीज तर खूपच सुंदर होते. अँड जर तुम्हाला कोणता ह्यातला कुर्ता आवडला असेल, डू कमेंट. असे मी कलेक्शन्स तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहेत. होप सो यू हॅव एन्जॉयड माय व्हिडिओ. सो टिल देन, बाय.